शिळ्या चपातीपासून इतका खमंग आणि कुरकुरीत पदार्थ बनेल असं वाटलंच नव्हतं. खूप छान झाला होता. माझ्या मुलाला तर खूप आवडला. तर इथे रात्रीच्या 2 चपात्या घेतलेल्या आहेत. तर तव्यावरती दोन्ही बाजूंनी सुरुवातीला गरम करून घ्यायची. मग तेल लावायचं आणि छान अशी खरपूस कडक होईपर्यंत चपाती भाजून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. तर इथं दोन्ही चपात्या मी भाजून घेतलेल्या आहेत. चपाती भाजेपर्यंत इकडं बाकीची सुद्धा तयारी करून झालेली आहे. आता ही जी कडक केलेली चपाती आहे ती अशा पद्धतीने तोडून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फक्त 1 ते 2 वेळा मिक्सर बंद चालू करत हे वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पावडर तयार करायची नाही. वाटलेली चपाती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कैरी, थोडासा बारीक शेव टाकायचा, फरसाण टाकायचं. तुमच्याकडे जर आंबट गोड चिंचेची चटणी असेल तर तीसुद्धा यामध्ये टाकू शकता. कोथिंबीर टाकायची, चाट मसाला टाकायचा, थोडंसं लिंबू पिळायचं, तिखट टाकायचं. हवं तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करायचं. तर मस्त अशी इथं चपातीची भेळ तयार आहे. अगदी चटपटीत होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक यू.